आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। 21 ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस स्टेशन हद्दीमधील 18 एकर या ठिकाणी आगामी होणारे गणेश उत्सव, ईद ए मिलाद, बैलपोळा आणि इतर सणांच्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता दंगा काबू योजना याबाबत माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू योजनेकरता 18 एकर या ठिकाणी प्रात्यक्षिक करून या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदार यांनी आगामी होणारे सण आणि उत्सव या दरम्यान सर्व अधिकारी आणि अंमलदार यांना लाठी, काठी, हेल्मेट, ढाल, रेनकोट सोबत बाळगण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत। याबाबत सर्व माहिती DI मंगेश दाभाडे, पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर यांनी दिली आहे। आगामी सण उत्सव अनुषंगाने पोलीस प्रशासन आता सज्ज झालंय। यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट, पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर राजेंद्र जाधव, तसेच संदीप मुरकुटे, समाधान फडोळ, गणेश वाघमारे, तसेच राहुरी पोलीस स्टेशन 30 अंमलदार, अग्निशमन पथक, वैद्यकीय पथक असे सर्व अधिकारी आणि अंमलदार अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। लक्ष द्या, आता हे जे सेल आहेत ह्याच्यात 6 ते 7 प्रकारचे सेल असतात। स्टन सेल, टियर स्मोक, डाय मार्कर, वूड पियर आणि चिलिंग। आता ह्याच्यामध्ये हे जे सेल असतात हे सेल फक्त रायफल, गॅस गननीच फायर होतात आणि हे जे ग्रेनेड आहे ते फक्त हाताने फोडायची क्लिप काढून। काल कंडिशन अशी होती पोलीस स्टेशनला की हे रायफलनी कसे फायर होतील विचारलं दोघा ठिकाणी, ग्रेनेड माहितीच नाही कधी। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।